आज मी तुम्हाला अन्नपूर्णा जयंतीबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. 15 डिसेंबर 2024 या दिवशी पौर्णिमा आहे आणि हा दिवस वर्षातून एकदा आपण अन्नपूर्णा जयंती म्हणून साजरा करत असतो. मार्गशीर्ष पौर्णिमेला पार्वती देवीने सृष्टीच्या सर्व जीवांचे पोषण करण्यासाठी देवी अन्नपूर्णा या रूपात अवतार घेतला होता. म्हणून हा दिवस अन्नपूर्णा जयंती या रूपात साजरा केला जातो. या दिवशी आई अन्नपूर्णा देवीची भक्तिभावाने पूजा केल्याने घरात कधीही धनधान्याची कमतरता भासत नाही. धार्मिक मान्यतेनुसार मा अन्नपूर्णेचा निवास घरच्या स्वयंपाकघरात असतो असे मानले जाते. म्हणूनच असं म्हणतात की स्वयंपाकघर कधीही अस्वच्छ ठेवू नये, कधीही ताटात खरकटं ठेवू नये, कधीही अन्नाचा अपमान करू नये. मा अन्नपूर्णेच्या कृपेने सृष्टीचं पोषण होत असतं. पौर्णिमेच्या दिवशी देवी पार्वती अन्नपूर्णेच्या रूपात पृथ्वीवर अवतरली होती. या दिवशी जे देवी पार्वतीने खऱ्या भक्तिभावाने पूजा करतात त्यांच्या जीवनात अन्न आणि पैशांची कमतरता नसते. यासोबतच घराचे स्वयंपाकघर अन्नधान्य भरलेले असते आणि कोणीही उपाशी झोपत नाही. परंतु अन्नपूर्णा जयंतीच्या पूजेचे फळ तेव्हाच मिळते जेव्हा आपण काही नियमांचं पालन करत असतो. अन्नपूर्णा जयंतीचे महत्त्व खूप आहे. स्त्रिया प्रामुख्याने या दिवशी स्वयंपाकघराची आवर्जून साफसफाई करतात. त्याचबरोबर या दिवशी महिला खीर बनवून तांदळाची खीर बनवून नैवेद्य दाखवतात, दिवा लावतात. तुमच्याकडे तांदळाची खीर फक्त जर पितृपक्षात बनवली जात असेल तर तुम्ही रव्याची खीर किंवा तुमच्या शेवयांची खीर तुम्ही बनवू शकता. या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर स्वयंपाकघर स्वच्छ करून गंगाजलाने शुद्ध करायचं आहे. तसेच तुमचा गॅस असेल, स्टोव्ह असेल किंवा मग चूल असेल, काहीही असेल त्याची तुम्हाला पूजा करायची आहे. अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी अन्नधान्य दान केल्याने देवी अन्नपूर्णा प्रसन्न होते असं म्हणतात. आपल्या गॅसवर आपल्या किचनमध्ये तुम्ही काहीतरी बनवून अन्न शिजवून ते दान करा असंही सांगितलेलं आहे. या दिवशी लाल, पिवळे आणि पांढऱ्या रंगाचे कपडे घालणं खूप शुभ मानलं जातं. अन्नपूर्णा मातेची पूजा फक्त सकाळी आणि संध्याकाळीच करता येते. म्हणजे बघा तुम्ही 10-11 वाजेपर्यंत, पण 10-11 खूप होऊन जाईल. तुम्ही सकाळी उठल्यावर, अंघोळ झाल्यावर, तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही अन्नपूर्णा मातेची पूजा करू शकता. पूजा कशी करायची हे मी तुम्हाला सांगणारच आहे. पण त्याआधी मी तुम्हाला सांगते की या दिवशी तुम्हाला स्वयंपाकघर अगदी स्वच्छ ठेवायचं आहे. अस्वच्छ ठेवायचं नाही. ते कधीच ठेवायचं नसतं तसंच. कारण अन्नपूर्णा माता ही सदैव आपल्या स्वयंपाकघरामध्ये विराजमान असते. त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेच्या पूजेमध्ये दुर्वांचा उपयोग तुम्हाला करायचा नाही आहे. या दिवशी तुम्हाला खारट अन्न खायचं नसतं. त्याचबरोबर चुकूनही मांसाहार करायचा नाही. तसं तर जसं आपण श्रावण महिन्यामध्ये मांसाहार टाळतो ना, त्याच पद्धतीने मार्गशीर्ष महिन्यामध्ये सुद्धा पाळायला पाहिजे. या महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मी आणि विष्णूंची सेवा करत असतो. त्याचबरोबर आपल्याला अन्नपूर्णा मातेची सुद्धा सेवा करायची असते. बघा, गुरुवारी तुम्ही जेव्हा माता लक्ष्मीची पूजा करता तेव्हा तुम्ही त्या पूजेमध्ये अन्नपूर्णा मातेची सुद्धा पूजा करा. तुम्हाला खूप चांगला अनुभव येईल. आता बघा, किचन ओट्यावर पूजा कशी मांडायची आहे अन्नपूर्णा जयंतीला ते तुम्हाला सांगते. एका कोपऱ्यामध्ये पूजा मांडा, म्हणजे दिवसभर राहिली तर तुम्हालाही छान वाटेल. बघा, हळदीने स्वस्तिक काढा. त्याच्यावर त्याच्यामध्ये 4 टिंब आणि साईडला 2 उभ्या रेषा द्यायला विसरू नका. हळदीने स्वस्तिक काढल्यावर त्याला हळदी, कुंकू आणि अक्षत फूल वाहा. आता त्यावर तुम्ही एक पाट ठेवा. पाटावरती लाल वस्त्र टाका. त्याचबरोबर तुमच्या म्हणजे पाटाच्या दोन्ही साईडला तुम्ही एकीकडे तेलाचा दिवा, एकीकडे तुपाचा दिवा लावून घ्या. त्याचबरोबर तुमच्या डाव्या हाताला पाटावरती कलश स्थापना करा. मंगल कलश स्थापना कशी करायची सगळ्यांना माहिती आहे. आणि त्याच्या समोर तुम्ही काय करा, गणपतीची सुपारी ठेवा किंवा देवघरातला गणपती ठेवला तरीही चालेल. थोडेसे तांदूळ ठेवा. गणपतीची सुद्धा तुम्ही पाण्याने, पंचामृताने स्वच्छ अंघोळ करून त्याला तिथे ठेवा. हळदी, कुंकू, अक्षत, फूल त्याला वाहा. गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा. त्यानंतर आता काय करायचं आहे, एक छोटीशी प्लेट घ्या किंवा तामण घ्या. आपल्याला त्यामध्ये तांदूळ घेऊन त्यावर अन्नपूर्णा माता ठेवायची आहे. पण त्याआधी माता अन्नपूर्णेला तुम्हाला स्वच्छ पाण्याने, त्यानंतर पंचामृताने आणि परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करायचा आहे. अभिषेक करताना ओम अन्नपूर्णाय नमः, ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा सतत जप करा. स्वच्छ स्नान झाल्यानंतर मूर्ती पुसून त्या तामणामध्ये जे तुम्ही तांदूळ ठेवले त्यावर हळदी कुंकू वाहून त्यावर तुम्ही ती मूर्ती ठेवा आणि मूर्तीला हळदी कुंकू वाहा, फूल वाहा आणि मूठभर तांदूळ घेऊन मूर्तीवरून
तुम्हाला वाहायचे आहेत मूठभर तांदूळ. आता बघा, अशी छान पूजा मांडणी तुम्हाला करायची आहे. त्यानंतर तुम्हाला माता हे करत असताना माता अन्नपूर्णेचा जप, ओम अन्नपूर्णाय नमा सतत या मंत्राचा जप करायचा आहे. तुम्हाला स्तोत्र म्हणायचं आहे. जर तुम्हाला म्हणता येत नसेल तर तुम्ही ते यूट्यूबला लावून दिलं तरीही चालतं. आता बघा, तुम्हाला सांगते, आपला किचन ओट्यावर जी आपली शेगडी असते, गॅस असतो, स्टोव्ह असतो, चूल असेल, काहीही असेल, त्याचीसुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला हळदी कुंकू अक्षत फूल वाहून धूप दीप दाखवून आपल्या गॅसची किंवा स्टोवची किंवा तुमच्याकडे चूल असेल त्याचीसुद्धा तुम्हाला पूजा करायची आहे. त्याचबरोबर बघा, आपल्याला जर हे मी एक व्हिडिओ टाकलेला आहे अन्नपूर्णा व्रत, जे 17 दिवसांचं असतं, 21 दिवसांचं असतं. ते जर तुम्हाला करायला जमत नसेल, ते जर तुम्ही केलं नसेल, तर तुम्ही एक दिवस का होईना आवर्जून पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेचं व्रत आवर्जून करा. बघा, हे व्रत कसं करायचं, तर या व्रतामध्ये खारट खाल्लं जात नाही. या व्रतामध्ये फक्त दूध, चहा, कॉफी, फळं घेऊन तुम्ही दिवसभर हा उपवास करायचा असतो. या व्रतामध्ये खारट अन्न खाल्लं जात नाही. नंतर तुम्ही तो दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो. बघा, आपल्या ज्याने 17 दिवस झालं नाही, 21 दिवस झालं नाही, तर आपण एक दिवस तर करूच शकतो ना. माता अन्नपूर्णेची सेवा म्हणून तिची आपल्या घरामध्ये धनधान्याची बरकत राहावी, यासाठी आपल्याला हे व्रत करायचं असतं. तर मार्गशीर्ष पौर्णिमेला तुम्ही अन्नपूर्णा जयंती आवर्जून साजरी करा. पूजा मांडणी करा, व्रत करा. तुम्हाला खरंच खूप चांगला अनुभव येईल.